हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 23 हंसाचार. त्यांचे वर्तन हंसासारखे असते. नीरक्षीर विवेक. हंस पक्षाला नीरक्षीर विवेक असतो असे म्हणतात. दूध आणि पाणी यांच्या मिश्रणातून हंस पक्षी दूध आणि पाणी त्यांचे पृथक्करण करून त्यातील दूध तेवढेच प्राशन करतो. याचप्रमाणे निर्वाण योगी जीवनात भौतिक आणि आध्यात्मिक, सार आणि असार, योग्य आणि अयोग्य यांचे पृथक्करण करून आध्यात्मिक, सारभूत, योग्य असेच आचरण करतो. तो अयोगिक वर्तन करत नाही. तो जसे वागतो तेच ब्रह्माचरण असते. तो आत्मस्वरूप असतो, साक्षात्कारी असतो. हंस पक्षी मानस सरोवराकाठी राहतात आणि स्वर्गापर्यंत संचार करतात. निर्वाण योगी मनातीत अवस्थेत राहतात आणि परमात्म्यापर्यंत संचार करतात. मोतियाचा चारा. एक कवन सुप्रसिद्ध आहे. हे राजहंस पाखरा, तुझला मोतियाचा चारा रे. हंस पक्षी मोतियाचा चारा खाऊन जगतात. ते इतर खाणे खात नाहीत. त्यांना अन्न म्हणून केवळ मोतीच लागतात. ते उपाशी राहतील, परंतु इतर अन्नाला स्पर्श करणार नाहीत. सिंह भुकेजला म्हणून काय गवत खाईल काय? निर्वाण योगी सहवासासाठी फक्त परमात्माच निवडतो. त्याला भौतिक सहवास नको असतो. तो भौतिकापासून दूर असतो. सदा सर्वदा परमात्म्याच्या सन्निध असतो. योग साधना, उपासना, तपश्चर्या याशिवाय निर्वाण योगी जगू शकत नाही. तो अंतर्बाह्य आत्मस्वरूप असतो. त्याच्या नसानसातून उपासना सळसळत असते. तपश्चर्या भिनलेली असते. तो शांत बसलेला असला, मौन असला तरी त्याच्या रंध्रारंध्रातून परमात्म्याचे अस्तित्व स्त्रवत असते. आता पुढचा मंत्र, मंत्र क्रमांक 24. सर्व भूतांतवर्तीम हंस इति प्रतिपादनम. सर्व भूतमात्रात त्याच एका आत्मब्रह्माचे अस्तित्व असते असे त्यांचे प्रतिपादन असते. सर्व आत्मब्रह्माचाच पसारा आहे. लहानपणी आपण सर्वांनी एक चित्र काढलेले आहे. एक कागद आणि एक शिसपेन्सिल घेतली. कागदाच्या जरा वरच्या जागी आपण 4-5 डोंगर काढले. मधल्या 2 डोंगरांमधून उगवता सूर्य काढला. आकाशात ढग दाखवले. तेथे 4 आकडा काढून काही पक्षी उडताना दाखवले. आकाशात ढगामध्ये एक विमान काढले. डोंगरामधून नदी वाहत खाली आलेली दाखवली. नदीमध्ये मासे काढले. त्यात एक बोट दाखवली. एका किनाऱ्यावर 4-5 झोपड्या काढल्या. तेथे फुलझाडे काढली. त्याच्या आसपास शेत दाखवले. शेतात काम करणारे शेतकरी काढले. झोपड्यांच्या बाजूला बैलगाडी काढली. नदी किनारी झाडे दाखवली. तेथे मुले खेळताना दाखवली. दुसऱ्या किनाऱ्यावर एका बाजूला एक मोठा वृक्ष काढला. वृक्षावर फळे दाखवली. त्या वृक्षावर चिमणीचे घरटे काढले. तेथे चिमणा चिमणी पिल्लांना दाणा भरवताना दाखवली. वृक्षाच्या बाजूला एक देऊळ काढले. त्यावर भगवा झेंडा काढला. वृक्षाच्या बुंध्याशी तपश्चर्या करताना बैरागी काढला. हुश्य. त्या एकाच कागदावर, त्या एकाच शिसपेन्सिलीतून आपण डोंगर, सूर्य, ढग, पक्षी, विमान, नदी, मासे, बोट, झोपड्या, फुलझाडे, शेत, शेतकरी, बैलगाडी, झाडे, मुले, फळे, घरटे, चिमणा चिमणी, पिल्ले, देऊळ, झेंडा, बैरागी असे चल अचल, सजीव, निर्जीव सर्व काही दाखवले. याचप्रमाणे त्या एकाच एक ब्रह्मामध्ये त्याच्याच आत्मशक्तीमधून सर्व पसारा निर्माण झालेला आहे. ब्रह्म हा कागद आहे आणि आत्मशक्ती ही शिसपेन्सिल आहे. ब्रह्माचा अर्थच मुळी पसारा असा आहे, पसरणे असा आहे.
या पसाऱ्याचा थांग पत्ता लावणे शक्य नाही, कारण ते सतत पसरतच आहे. अशा प्रकारे येथे सर्व एकाच एक आत्मब्रह्माचा पसारा आहे. त्याच्याशिवाय दुसरी शक्ती येथे नाही, तशी ती असूच शकत नाही. विजेच्या 3 स्वतंत्र फेजेस असतात. यातील 2 फेजेस जर एकत्र झाल्या तर आग लागते. यासाठी प्रत्येक फेज स्वतंत्रपणे वापरावी लागते. त्याचप्रमाणे ब्रह्मात एकच एक शक्ती काम करू शकते. तसे नसते तर एव्हाना ब्रह्म नष्ट झाले असते. ब्रह्मातून निर्माण झालेले विश्व कणाकणांचे आहे. अशाच अनेक वेगवेगळ्या कणांचा समुच्चय म्हणजे निरनिराळे वस्तू जगत आहे. अनेक कण मिळून एक वस्तू तयार होते. वस्तू जगताच्या अशाच काही कणांच्या समुच्चयातून ब्रह्माच्या कणाकडून एक देह धारण केले जातात. देहातील हा ब्रह्माचा कण म्हणजेच अंतरात्मा, म्हणजेच आपण असतो. हे जाणणे महत्त्वाचे आहे. साळूने आपल्या दोन्ही सज्ञान मुलांना प्रत्येकी एक कोंबडी भेट दिली आणि त्यांना सांगितले की जा आणि सुखाने संसार करा. दोन्हीही मुले आपापली कोंबडी घेऊन आपापल्या घरी गेली. नवरा कोंबडी घेऊन घरी आलेला पाहून त्यांच्या बायका खुश झाल्या. रात्री भोजनाला कोंबडी शिजवून खावी असा विचार त्या दोन्हीही मुलांच्या बायकांनी केला. त्याप्रमाणे त्यांनी आपापल्या यजमानांना सांगितले. मोठ्या मुलाने आपल्या बायकोला त्यासाठी तात्काळ संमती दिली. रात्री मोठ्या ऐटीत कोंबडीवर ताव मारून मोठ्या खुशीत ढेकर देत नवरा बायको दोघेही झोपी गेले. धाकट्या मुलाने बायकोजवळ सल्लामसलत केली. ज्या अर्थी आपल्या पित्याने आपल्याला फक्त एक कोंबडी देऊन जा आणि सुखाने संसार करा असे सांगितले आहे, त्या अर्थी त्या कोंबडीत आपला संसार सुखी करून देण्याची काहीतरी सोय नक्की असावी. त्याच्या बायकोलाही हे म्हणणे पटले आणि त्यांनी ती कोंबडी न खाता वाट पाहण्याचे ठरवले. ती दोघेही भाकरी भाजी खाऊन झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहतात तर त्या कोंबडीने एक सोन्याचे अंडे दिले होते. ती कोंबडी त्यांना दररोज एक सोन्याचे अंडे देऊ लागली आणि त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला. आपल्याजवळ काय आहे हे जाणणे महत्त्वाचे आहे. आपल्या सर्वांजवळ आत्मतत्व आहे. आपल्या देहात, आपल्या अंतःकरणात आत्मतत्व विराजित आहे. परंतु भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत हे जाणायला कुणालाही वेळ नाही. जो तो पैशासाठी उतावीळ झालेला आहे. समोर आत्ता काय पाहिजे त्यासाठी सारा खटाटोप सुरू आहे. जे आत्ता मिळत आहे त्याने सौख्य होत आहे, तर त्याच्या मागे धावाधाव करा आणि ते मिळवा. आत्ता भूक लागलेली आहे, समोर कोंबडी आहे, शिजवा, खा, ढेकर द्या आणि गाढ झोपा. ते चिर आनंद देणारे, कैवल्य साध्य करून देणारे नित्य सत्य आत्मब्रह्म शोधायला वेळ नाही. कोंबडी उद्या काय देणार त्यापेक्षा ती आत्ता काय देते हे महत्त्वाचे आहे. त्या शाश्वत नित्यदिनी मिळणाऱ्या सोन्याच्या अंड्यासाठी थांबणार कोण? त्यांचे प्रतिपादन असते. निर्वाण योगी प्रतिपादन करत असतात की सर्व भूतमात्रात त्याच एका आत्मब्रह्माचे अस्तित्व असते. निर्वाण योगी आपल्या आचरणातून त्या सत्य तत्वाचे दर्शन घडवीत असतात. त्यांना आशा असते की त्यांच्या सदा आनंदी वृत्तीमधून कोणाला तरी उपरती होईल की आपणही या नित्यानंदासाठी प्रयत्न करून पाहावा. ते सांगतात की त्यांच्या अंतःकरणात जे आत्मब्रह्म आहे तेच सर्वांच्या अंतःकरणात विराजित आहे. त्यांना सांगायचे असते की माझ्या खिशात सोने आहे, तसेच सोने तुमच्याही खिशात आहे. यामधून एखादा तरी स्वतःचा खिसा चाचपडून पाहिल असे त्यांना वाटते. ते एकला चलो रे वाट चालतच असतात. ते प्रतिपादन करण्याचे काम करतात. ऐकणाऱ्याने ऐकावे, कोंबड्याने पहाटे आरवण्याचे आपले काम करावे.
एखादा तरी त्या आरवण्यामुळे जागा झाला तरी परमात्म्याने पहाटे आरवण्याची केलेली ही सोय सत्कारणी लागली असे म्हणायचे. हरिओम.